माझं भाषण आपण पूर्ण तपासून घ्यावं। छत्रपती संभाजी महाराज माझ्यासाठी दैवत आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पायावरती डोकं ठेवायला मला कधीच लाज वाटणार नाही। ते माझं देव आहेत। मी काल काय बोललो हे आपण तपासून घ्या। तुम्हाला असं वाटत असेल की मी त्यांचा अपमान केला तर तो आपला अधिकार आहे ते कामकाजावरनं काढून टाकायचा, परंतु तो आपला अधिकार आहे। कोण उठतंय आणि बोलतंय त्यांच्याबद्दल मग आम्हाला पण बोलावं लागेल। मी त्या संदर्भात डायरेक्शन दिलेले आहेत। आपण म्हणूनच सांगतो सभागृहाच्या मर्यादा या दोन्ही बाजूने सांभाळल्या गेल्या पाहिजेत आणि ते सांभाळून घ्यायची जबाबदारी आपली आहे। आपण आमचे सर्वस्व आहात, आपल्याला सगळा अधिकार आहे। माझ्या तोंडून जर एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर तो कामकाजाच्या पटलावर काढण्याचा आणि मला समज देण्याचा अधिकार तुम्हाला आहे, या लोकांना नाही। हे कोण आहेत? तुम्हाला आहे तो अधिकार। हे कोण आहेत? तुम्हाला अधिकार आहे, तुम्हाला अधिकार आहे। मी त्या संदर्भामध्ये डिरेक्शन दिलेले आहे। आपण आता अनिल परब साहेब, आपण आता मुद्द्याशी बोला। आपल्याला मी मुद्द्याचं बोलतो, कन्क्लूड करा। मी मुद्द्याचं बोलतो। मी काल काय बोललो काल की छत्रपती संभाजी महाराजांचा धर्म बदलण्यासाठी छळ केला गेला। छत्रपती संभाजी महाराजांचा छळ धर्म बदलण्यासाठी केला आणि आमचा पक्ष बदलण्यासाठी केला। याच्यात चुकीचं काय बोललो? याच्यात चुकीचं काय बोललो? आणि तरी देखील आपल्याला वाटत असेल की मी काय चुकीचं बोललो असेल तर तो आपला अधिकार आहे, आपला अधिकार आहे। पण या सभागृहातल्या एका सदस्याने आपल्या कुत्र्याचं नाव शंभू ठेवलंय। घ्या त्याची माफी। पहिले शंभू नाव ठेवलंय, या गुढीपाडव्याला त्याची माफी मागणार काय? कोरटकर सोलापूरकरांचा विचार हा विषय बाजूला काढावा म्हणून हा विषय आलाय। पण तरी पण मी आपल्याला अधिकार देतो। माझ्या शब्दावरती जर काय आक्षेप असेल तर आपल्याला अधिकार आहे तो शब्द काढून टाकावा। दुसरा विषय असा आहे की मी राज्यपालांचं अभिभाषण हे पिजन होल मधनं, त्याचं नाव आहे श्रीकांत भारतीय, त्यांचं ट्विट आहे माझ्याकडे। घ्या ट्विट आला समोर आहे, जो तुमचं नाव आहे। तुम्ही माफी मागितलेली आहे, मी तुमच्याकडे माफीचं ट्विट पाठवतो। अरे शेम, हे लोक काय? सभापती महोदय ही बोला आता। आपण असं सदस्यांना चितावणी देऊ नका। अनिल परब, आपण अशी सदस्यांना चितावणी देऊन सभागृहाचं वातावरण दूषित करू नका। आपण आपलं मत मांडा आणि अशा पद्धतीनं आपलं मत व्यक्त करत असताना अशा वातावरणामध्ये, अशा परिस्थितीमध्ये असं बोलणं योग्य होणार नाही। आणि म्हणून सभागृहाचं कामकाज चालवत असताना मी जे निर्देश दिले, राज्यपालाच्या अभिभाषणावरती मी जो काही शब्द वापरला की पिजन होलचा मराठी अर्थ मी वापरला। आता आपण मला शब्द सांगावा। पिजन होल मी 20 वर्ष या सभागृहात आहे। 20 वर्षात हा शब्द हा इथे रुळलेला आहे, त्याचा मी मराठी तंत्र केला। आपल्याला जर योग्य शब्द वाटत असेल तर तो शब्द टाका आणि माझा शब्द काढून टाका। याच्यापेक्षा काय वाईट काय? आणि त्यामुळे शंभू राजे हे माझा दैवत आहे। शंभू राजेंचा अपमान माझ्याकडनं आयुष्यात कधी होऊ शकत नाही, ते माझं दैवत आहे। यांनी तर राज्यपालांच्या अभिभाषणात शंभू राजेंचं नाव पण छापलेलं नाहीये। त्याच्यामुळे काय सांगतायत? माफी कशाला मागा? मी माझ्या सभागृहाच्या उच्च स्थानाला अधिकार दिलेला आहे। मी
माझ्या सभागृहाच्या उच्च स्थानाला अधिकार दिलेला आहे. सभागृहाच्या सभापतींनी योग्य प्रवीण दरेकर. निर्णय घ्यावा आणि मला न्याय द्यावा. जागेवर बसा, सभापती महोदय, जागेवर बसा. प्रवीण दरेकर बोलतायत, जागेवर बसा आपण. या ठिकाणी मी अनिल परबांचा धिक्कार करतो. याचं कारण झाल्यानंतर सुद्धा आपण बोललेलं कसं योग्य आहे. ही मगरुरीचं हे आहे की शंभू राजा कुत्र्याचं नाव, पुन्हा त्या ठिकाणी पिजन बॉक्स कबुतराच्या भोकात गेलेल्याचं समर्थन. कुठलं सभापती महोदय सभागृह आहे? सभापती महोदय केलेल्याचं कुठलंही त्यांना त्या ठिकाणी वाटत नाही की आपण चुकीचं केलंय. आणि हे सभापती महोदय हे आम्ही खपवू घेणार नाही. आमची मागणी आहे, छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी अपशब्द बोलल्यावर ते त्या ठिकाणी तुमच्यावर ढकलतायत प्रकरण की तुम्ही बघा काय तुलना केली. अहो तुमची लेवल आहे का? तुमची लायकी आहे का? अरे तुमची संभाजी महाराज सभागृहाचं लायकी आहे का? कामकाज 15 मिनिटासाठी तहकूब करण्यात येत आहे.